नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भरवा मिरची ही रेसिपी बघणार आहोत। अगदी टेस्टला अशी सुंदर अशी ही रेसिपी तयार होते आणि हे मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील बघा। आणि ही तोंडी लावण्यासाठी अगदी छान अशी ही रेसिपी आहे। आता या ठिकाणी मी असे जाडसर मिरची घेतलेली आहे। या तिखट नसतात मिरच्या। आणि आता यामध्ये काय काय वापरणार आहे मी, आता या ठिकाणी मी खोबरं घेतलेलं आहे अगदी 2 चमचे, 2 चमचे शेंगदाणे घेतले आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ आणि एक लसणाची कांडी घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी भरून आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस आपण घेतलेले आहे। आता यामध्ये फक्त मी शेंगदाणे भाजलेले आहेत, बाकी ह्या वस्तू आहेत ह्या कच्च्याच घेतलेल्या आहेत। आता बघा हे शेंगदाणे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फक्त। आणि आता काय करायचं, हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि याचा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर असा कूट तयार करून घ्यायचा आहे। आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि जाडसर कूट करून घेऊया त्याचा। आता हे सर्व जिन्नस आपण भांड्यात टाकलेले आहेत आणि आता ह्याचा कूट बघा अशा पद्धतीने कूट तयार करून घेतलेला आहे। आता काय करायचं ते पुढे बघूया आपण। आता गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे बघा लोखंडी, आणि त्याच्यावर आपल्याला फक्त एक छोटा चमचा भरून तेल टाकायचं आहे बघा। आता तव्यावर आपण चमचाभर तेल टाकून घेऊया आणि आता या तेलामध्ये आपण जो कूट करून घेतलेला आहे सर्व शेंगदाणे, खोबरं, लसूण याचा, आता हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने या थोड्या तेलावरच आपल्याला कूट परतून घ्यायचा आहे आणि अगदी कमी तेलामध्ये सुंदर अशी ही रेसिपी तयार होते आणि टेस्टला अगदी छान आपल्याला ही लागते। मुलंसुद्धा ही मिरची आवडीने खातील, कारण ही मिरची तिखट नसते बिलकुल आणि टेस्टला पण छान होते। तर बघा आता हा आपण परतवायला ठेवलेला आहे आणि आता हा कूट आपल्याला परतून घ्यायचा आहे, पण तो अर्धवट परतवायचा आहे बघा। आता थोडासा आपण परतून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण आता हा तव्यावर आता हा कूट थोड्या तेलामध्ये परतवायला ठेवलेला आहे आणि आता हा अर्धवट परतून होत आलेला आहे बघा आपल्याला। आता काय करायचं, आता हा अर्धा भाजून झालेला आहे आणि मध्यभागी जागा करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर परत तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे बेसन पीठ आपण त्यामध्ये आता चांगलं खमंग परतून घेणार आहोत। तर बघा आता हे यामध्ये मिक्स करून घेऊया बेसन पीठ आणि नंतर पुन्हा एकदा आपण हा कूट भाजून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपण आता बेसन पीठही त्याच्यावर भाजून घेऊया। आता हे आपलं सारण भाजून झालेलं आहे बघा। आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया 2 चमचे आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकायची आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे मी। आता तिखट मसाला हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर बघा आता हे मिरचीचं सारण आपलं तयार झालं। आता हे कोरडं सारण आपण करून डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। आता हे महिनाभरही सारण टिकते, बिलकुलही खराब होत नाही आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण याच्यामध्ये मिरचीमध्ये भरून करू शकतो। आता हे सारण आपण कारल्याच्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतो, त्यानंतर कच्च्या टमाट्यामध्ये सुद्धा आपण हे सारण वापरून भरलेले कच्चे टोमॅटो सुद्धा तयार करू शकतो।
आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया 1 चमचा भरून. आणि असं सारण आपण डब्बा भरून करून ठेवू शकतो की जेणेकरून आपला वेळ वाचतो आणि भाज्यासुद्धा टेस्टी होतात. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवून देऊया. आता हे सारण आपण थंड व्हायला ठेवून देऊया. आता काय करायचं, आता हे सारण थंड होईपर्यंत आपण मिरच्या कट करून घेऊया. आणि मिरच्या कशा कट करायच्या हे तुम्हाला मी अगदी व्यवस्थित सांगते बघा. अशा पद्धतीने आता हे पोळपाट घेतलेलं आहे आणि आता ही मिरची आपल्याला तव्यावर ठेवायची आहे ना. अगोदर आपण ही पोळपाटावर ठेवायची आणि ही खाली ठेवल्यानंतर ती कोणत्या साईडनी व्यवस्थित बसते ही साईड पाहून घ्यायची बघा. आता आपण ही ठेवलेली आहे. आता ही ठेवल्यानंतर बघा ही अशी त्या बाजूने गेली आणि अशी पद्धतीने ही व्यवस्थित बसलेली आहे. तर काय करायचे, ज्या साईडने व्यवस्थित ही पोळपाटाला टेकते त्याची वरची साईड आपल्याला कट करायची आहे की जेणेकरून ही मिरची सर्व बाजूनी छान भाजली जाईल. तर अशा पद्धतीने बघा आता ही थोडंसं मी त्याचं टोक कट करून घेतलेलं आहे आणि बाकीचं तसंच ठेवलेलं आहे. आणि अगोदर पोळपाटावर मिरची बसून बघितली आहे कशी व्यवस्थित हालत नाही, व्यवस्थित कोणत्या साईडनी बसती. आणि बघा अशा पद्धतीने आता ही ज्या ठिकाणी व्यवस्थित टेकते त्याची वरची बाजू आपल्याला कट करायची आहे. अशा पद्धतीने आता आपण ही कट करून घेऊया बघा. आता ही मिरची अगोदर व्यवस्थित बसून बघायची पोळपाटावर आणि नंतरच वरची साईड त्याची कट करायची आहे. आणि यामधले सर्व बिया काढून घ्यायच्या. आता याच्यामध्ये सहसा जास्त बिया नसतात. आणि आता हे बिया आणि जे मध्ये व्हाईट कलरचं दाग ते सर्व आपण चमच्याच्या साह्याने काढून टाकायचं आहे. आणि आता ही मिरची कशी आपल्याला सिमला मिरची ही पटकन भरता येते पण ही भरायला थोडीशी अवघड असते कारण याला मसाला हा पूर्ण शेवटपर्यंत भरायचा असतो. त्याच्यामुळं तो व्यवस्थित आतमध्ये क्लीन करायचे. आता या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे की जेणेकरून मसाला हा व्यवस्थित मिरच्यांमध्ये भरला जाईल. आता तुम्हाला लागलं तर तुम्ही तेलही त्यामध्ये टाकू शकता. आता ही मी कमी तेलाचा वापर करत आहे त्याच्यामुळे मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता हा मसाला भरताना पहिल्यांदा आपण पाठीमागं आपण व्यवस्थित असा बोटाने दाबून असा हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे बघा. आणि नंतर आपण ही मध्यभागी भरायचा आहे बघा. अशा पद्धतीने या मिरचीमध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आणि अगदी दाबून असा हा मसाला भरायचा की जेणेकरून तो बाहेर आला नाही पाहिजे. आता आपण सर्व मिरच्या भरून घेऊया. चला तर मग आता राहिलेल्या मिरच्या पण आपण भरून घेऊया मसाल्याने. तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपण हा पाठीमागा भरायचा आणि नंतर आता आपल्या मिरच्या पण भरून झालेल्या आहे. आता यामध्ये मी परत 1 छोटा चमचा भरून तेल टाकलेलं आहे. आणि आता ह्या मिरच्या आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायच्या आहेत. आता ह्या तिन्ही मिरच्या त्याच्यावर ठेवून घेत आहे. आणि काय करायचं, ह्याच्यावर ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे. आता या मिरचीवर आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, त्याच्यात वाफ राहते आणि वाफेवर या मिरच्या छान शिजल्या जातात. आणि आता एक साईड झालेली आहे. आता आपण ती पलटून घेऊया आणि पुन्हा आपण दुसरी साईड पण त्याची व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने त्या आता आपण उलट्या करून घेऊया आणि मसाल्याची साईड पण त्याची भाजून घेऊया व्यवस्थित अशी.
आता पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि आता आपली मिरची रेडी झालेली आहे। आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी चिरून आणि अगदी सुंदर अशी ही बरवा मसाला मिरची तयार झालेली आहे आपली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर ही आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही मिरची कशी झाली। धन्यवाद।